आज आपण भाग 30वा पाहणार आहेत आणि या भागामध्ये आपण पूर्वी पाहिलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि त्याच्या पुढं ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्या तत्त्वज्ञानाचा म्हणजे ह्या विचाराचा जो धम्म आहे त्या धम्माचा नव्या धम्माचा आविष्कार कसा होतो, त्याचा परिणाम काय होतो आणि त्याचा आविष्कार किंवा उभारणी किंवा त्याची जे विचारशैली आहे त्याचा परिणाम पुढं कुठल्या ह्याच्यात होतो हे आज आपण या भागात पाहणार आहेत. आणि ज्या वेळेला तथागत गौतम बुद्ध नूतन प्रकाशाच्या म्हणजे शोधात होते, त्यासाठी त्यांनी ध्यान केलं. ध्यानमग्न असताना ध्यानस्थ राहिले, चित्त एकाग्र केले आणि ध्यान धारणा केली. याचा अर्थ त्यांनी काय केलं, सांख्यदर्शन हे ज्ञान प्राप्त केलं. सांख्यदर्शन हे ज्ञान प्राप्ती केल्याच्या नंतर त्यांना जी काही मार्ग सापडलेला आहे की बाबा या जीवनामध्ये मानवाच्या पाठीमागं एकतर दुःख आहे आणि दुसरी गोष्ट कष्ट आहे आणि मग याच्यासाठी ते दुःख आणि कष्ट या बाबी ज्या आहेत त्या ह्या माणसाच्या जीवनात आहेतच, यथार्थ आहेत आणि वादातीत आहेत, ह्या राहणारच. परंतु त्यांना असं वाटलं की ह्या बाबीवर हे दुःख नष्ट करण्यासाठी किंवा कष्ट कमी करण्यासाठी किंवा मानवाच्या हे कशामुळं करावं लागतं, हे दुःख कशामुळं होतं, हे कष्ट कशासाठी करायचे किंवा ह्याच्या यातना का होतात, याच्या पुढचं ज्ञान त्यांना मिळवायचं होतं. आणि हे जे सांख्यदर्शनाचं जे ज्ञान घेतलेलं होतं, समाधी मार्ग असो, ध्यानधारणा असो किंवा मन एकाग्रता असो, एवढं करूनही त्यांना मार्ग सापडत नव्हता. आणि मग त्यांनी त्याच्यावर विचार केला की बाबा आपण याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणून त्यांनी या दोन समस्या ज्या आहेत की मानवाच्या मागं दुःख आहे, कष्ट आहे आणि ह्या जगातील मानवाचे दुःख कसे नष्ट करता येईल आणि त्या दुःखाचे कारण काय आणि कष्टाचे कसे निवारण करता येईल, या समस्येवर त्यांनी विचार करण्यास भर दिला आणि आपलं नवीन तत्त्वज्ञान शोधण्यासाठी ते पुढे गेले. आणि मग स्वाभाविकपणे त्यांना असा प्रश्न पडला की मनुष्य मात्राला दुःख भोगावंच लागते, मनुष्य मात्राला दुःख हे भोगावं लागते आणि कष्टही करावेच लागतात. तेव्हा या दुःखाची आणि कष्टाची कारणे काय आहेत? प्रत्येक माणसाला दुःख भोगावं लागतं, प्रत्येक माणसाला कष्ट करावं लागतं, मग याची कारणं काय आहेत हे शोधावं लागेल. हे कशासाठी होतं आहे सगळं, हा असा एक प्रश्न पडलेला. आणि दुसरा प्रश्न म्हणजे या दुःखाचे कष्टाचे निवारण कसे होईल. हे मानवाच्या मागं तर दुःख आणि कष्ट आहेच आहे, हे काही टळत नाही. परंतु त्याला दुसरा प्रश्न असा पडला की हे दुःख नष्ट कसे होईल, हे कष्ट कसे त्याचे निवारण करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे योग्य समाधान सापडले आणि म्हणून त्यांना सम्यक संबोधी असे संबोधले जाते. याच कारणास्तव त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली जे तथागताला किंवा गौतम बुद्धाला जे ज्ञानप्राप्ती झाली ते हे दुःख आणि कष्ट मानवाच्या मागचं याचं निवारण करण्यासाठी काय मार्ग सापडतो का, हाच त्यांना एक विचार मोठा प्रगल्भ आला आणि याला संबोधी म्हणतात. संबोधी म्हणजे सम्यक ज्ञान, म्हणजे याच्यावर उपाय. हे असं ज्ञान प्राप्ती झालं म्हणजे ते बोधिसत्वाला पोहोचण्यासारखं झालं, त्यांना एक मार्ग मिळाला. आणि त्याच्यामुळं तेव्हाच त्यांना संबोधी ज्या वृक्षाखाली प्राप्त झाली त्याला तो बोधिवृक्ष साक्षी आहे आणि त्याला बोधिवृक्ष म्हणून
सर्व समर्पित केलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाला याच वृक्षाखाली ते ज्ञान झालेलं आहे. आणि मग हे ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर पुढं काय केलं त्यांनी? हा जो धम्म आहे हे तत्त्वज्ञान आहे आणि समजा हा एक नवीन प्रकारचा धर्मच झाला. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं तर बाबा हा उपदेश, हा जो संदेश आहे, दुःखाचे मूळ कारण काय? इच्छा. माणसाच्या मनामध्ये इच्छा, अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं तो कष्ट करतो आणि मग त्याला दुःख भोगावं लागतं आणि कष्टही त्याला उपसावे लागतात. आणि हा जो मार्ग आहे तेच तत्त्वज्ञान त्यांना ज्ञान झालं. ह्या मूळ मुद्द्याला त्यांना जी माहिती झाली किंवा ह्याची कारणं काय शोधावी लागतील, हा फार मोठा विचार त्यांना सापडला आणि हाच धम्म विचार म्हटलं जातं. आणि हा एक प्रकारचा त्या काळी धर्म समजू लागले. आणि मग त्यांनी काय केले, काही आठवडे गेल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान दुसऱ्याला दिले पाहिजे. किंवा दुःख माणसाच्या पाठीमागं आहेच, कष्ट माणसाच्या पाठीमागं आहेच आणि त्या दुःख आणि कष्टाची कारणं शोधावीच लागतात. हा एक मोठा विचार हा त्यांना कळाला, याचे ज्ञान त्यांना झाले आणि आपल्याला मिळालेले ज्ञान हे दुसऱ्याला देणं ठीक आहे, द्यायलाच पाहिजे. तेव्हा त्यांना कळेल किंवा हे दुःख कशासाठी, कष्ट कशासाठी आणि याचं निवारण कशाचं होतं आहे. हा मार्ग जो आहे तो सर्वांना ज्ञात असावा